नमस्कार मंडळी, रॉयल इन्फोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप स्टील प्रोडक्शन करणाऱ्या कंपनी आणि त्याचे स्टॉक याच्याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास स्टॉक सेक्टरमध्ये कोणत्या घडामोडी घडत असतात त्याची सविस्तर माहिती देण्याचा तसेच स्टॉक परफॉर्मिंग स्टॉकची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। सर्वात प्रथम जर स्टील इंडस्ट्रीमध्ये आपण नाव घेत असेल तर ते टाटा स्टीलचे येतं आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात, कारण टाटा स्टील हा एक खात्रीशीर असा ब्रँड आहे आणि एशिया खंडातील सर्वात मोठा हा पहिल्यांदा स्टार्ट केलेला फॅक्टरी पण आपण टाटा स्टीलच्या आपण लहानपणापासून अभ्यासात ऐकत आलेलो आहोत। मार्केट कॅपचा जर विचार केला तर सध्या टाटा स्टीलचा जर मार्केट कॅप जर बघितलं तर जवळजवळ आपल्याला इथं 189 करोड म्हणजे 1,89,512 करोड आपल्याला दिसून येतं। करंट जर प्राईसचा जर विचार केला आहे तर आपल्याला जर करंट प्राईस जर विचार केला तर 152 रुपये हा करंट प्राईस आहे। हाय लो जर ह्या स्टॉकचा बघितलं तर 185 रुपये हा हाय आहे आणि 114 रुपये हा एका वर्षाचा लो आहे। स्टॉक टू पी 117 आहे, बुक व्हॅल्यू 73 आहे। डिव्हिडंड जर यील्ड जर बघितलं टाटा स्टीलच्या अगदी चांगली आपल्याला दिसून येते। आता महत्त्वाचं म्हणजे आपल्या रिटर्न ऑन इक्विटी बघावी लागेल। लास्ट इयरचा रिटर्न इक्विटी 7% आहे, तर 10 वर्ष जर बघितलं तर तो 10% आहे। 5 वर्षात जर आपण बघितला तर 14% आहे आणि 3 वर्षाची इन्व्हेस्टमेंट जर रिटर्न बघितलं तर 18% आहे। असा हा टाटा स्टीलचा जो स्टॉक आहे तो आपल्याला एक चांगला खात्रीशीर असा स्टॉक किंवा स्टील उत्पादक म्हणून दिसून येत आहे। त्यानंतर दुसरा जो स्टॉक आपल्या लिस्टमध्ये निवडलेला आहे तो आहे JSW स्टील। तर याचं मार्केट कॅप जर आपण बघितलं तर 2,21,338 करोड आहे। करंट प्राईस जर आपण बघितली या स्टॉक किती आहे 905च्या आसपास आणि ज्याचा एक वर्षाचा हाय आणि लो जर आपण बघितला तर आहे 959 रुपये आणि 723 रुपये। म्हणजे स्टॉक आज बघितलं 905 म्हणजे आपल्या हायर जो बँड आहे त्याच्या आसपास ट्रेड करत आहे। आता रिटर्न ऑन इक्विटी जर बघितलं तर 13.3% आहे। 10 वर्ष जर आपण रिटर्न इक्विटीचा विचार केला तर 17% आहे। 5 वर्षात 17% आहे। लास्ट एका वर्षात जर बघितलं तर 12% रिटर्न इक्विटी आहे। डिव्हिडंड जर बघितलं तर 0.81% आपल्या इथं दिसून येत आहे। त्यानंतर ह्या लिस्टमध्ये दुसरा जो स्टॉक आहे तो सेल आहे। ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आपल्याला दिसून येते। याचं मार्केट कॅप जर बघितलं तर 53,000 करोड आहे। करंट प्राईस जर बघितलं तर 129 रुपये आहे। हाय लोचा जर आपण विचार केला तर तो आहे 176 रुपये आणि 81 रुपीज। आत्ता स्टॉक आहे तो 129ला ट्रेड करतोय। इथं रिटर्न इक्विटी जर विचार केला तर 10 वर्षात 5% रिटर्न दिलेला आहे, मागील 5 वर्षात 10% आणि इथे 3 वर्षात 11% रिटर्न देण्यात आलेला आहे। सध्याचा रिटर्न तो आहे तो 60% देण्यात आलेला आहे सेलने आपल्यासाठी। आता ह्या लिस्टमध्ये पुढचा जो स्टॉक आहे जिंदाल स्टेनलेस स्टील। हे जर स्टेनलेस स्टील ह्याचा जर विचार केला तर आपण मार्केट कॅप जर 54,738 करोड आहे। करंट प्राईस जर बघितलं तर 665 रुपये आहे। त्या प्राईसचा हाय लो जर बघितला आपण स्टॉकचा तो आहे 848 आणि 398। पी जर बघितलं तर 21.7 आहे। डिव्हिडंड यील्ड 0.17 आहे। तर त्याचा रिटर्न जर बघितला आपण लास्ट इयरचा हा रिटर्न हा 20% यामध्ये रिटर्न आपल्याला दिसून येतो आणि जे 3 वर्षाचा रिटर्न म्हणजे 25% आणि 5 वर्षात 23% रिटर्न आहे। म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं जिंदाल स्टेनलेस स्टीलनं आपल्याला सर्वात चांगला रिटर्न दिलेला दिसून येत आहे। त्यानंतर दुसरा जो स्टॉक आपण नेक्स्टमध्ये निवडलेला आहे ह्या लिस्टमध्ये तो आहे APL अपोलो ट्यूब्स। हा आपण बघितला मुरगप्पा ग्रुपची कंपनी आहे आणि APL अपोलो ट्यूब आणि चौकट किंवा इतर वेगवेगळे भाग हे तयार करायचं काम करत असतात। या कंपनी जर प्राईस जर बघितलं तर 39,000 म्हणजे 40,000 करोडच्या आसपास आहे। करंट प्राईस जर बघितलं तर 1,425 आहे। याच्या हाय लो जर बघितला आपण तर 1305 हा लो आहे आणि हाय जर बघितलं तर 1,806 आहे। याचा डिव्हिडंड यील्ड बघितलं तर 0.35% आहे। रिटर्न ऑन इक्विटी जर विचार केला आपण तर लास्ट इयरला 22%, 3 वर्ष विचार केला तर 25% आणि 5 वर्षात 24%। ह्या स्टॉकने सुद्धा दमदार असे रिटर्न देण्यात आले आहेत इन्व्हेस्टरना। हा एक मुरगप्पा ग्रुपची खात्रीशीर स्टॉक म्हणून मार्केटमध्ये याचे नाव घेतले जाते। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार। आशा करतो की आपण इथं निवडलेले जे स्टॉक आहेत टाटा स्टील, JSW, सेल, जिंदाल स्टेनलेस आणि APL अपोलो पाईप हे जर आपल्याला आवडले असणार किंवा आपल्याला ह्यापैकी कोणती होल्डिंग असेल किंवा ह्याच्याविषयी कोणती कन्सर्न किंवा कमेंट असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स म्हणून कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार। हॅव अ गुड डे।